नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. महाराष्ट्रात सध्याचं आपण पाहिलं तर निवडणुकांचं एक उदाहरण पाहायला मिळतं. त्यातच आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो अवघ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतोय. त्यातच मुरबाड मतदारसंघाचा आपण पाहिला अतिशय महत्वाचा मानला जातो. यामध्ये महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना सलग 5व्यांदा संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करतील का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तो त्या सगळ्यात मोठी अशी बातमी आहे आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः DS फाउंडेशनचे संस्थापक असणारे दीपकभाई सपके त्यांनी स्वतः आज बदलापुरात येऊन आमदार किसन कथोरे यांची सकारात्मक भेट घेतली. काय नेमकं त्या भेटीमध्ये चर्चा झाली आणि एकंदरीतच मुरबाड मतदारसंघामध्ये वातावरण नेमकं कसं आहे याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत दीपकभाई सपके असणार आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. आज आपण आमदारांची भेट घेतली, एकंदरीतच कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली? विषयावरती तर कुठल्या चर्चा नाहीये. चर्चा फक्त एवढं आहे की आज बदलापूरला मी जवळजवळ मला असं वाटतं की 2002-03 पासून मी बदलापूरमध्ये आहे आणि या बदलापूरला मी 2001-02 पासून ओळखतो, बघत आलोय. जसं मी शनीनगर मध्ये राहिलेलो आहे, सूर्यनगर मध्ये राहिलेलो आहे, गांधी चौकात राहिलेलो आहे. गांधी चौकामध्ये गांधी बिल्डिंग होती तिथे राहिलेलो आहे. त्याच्यानंतर आर्यन तक्ष मध्ये राहिलोय. तर जवळजवळ मला इकडची सगळं परिस्थिती माहिती आहे आणि ज्या पद्धतीने हा बदलापूर आज डेव्हलप आहे, कधी आम्हाला राऊंड पण मारायचा असेल तर ह्या रस्त्यावर मारतो, कारण की रस्ते चांगले आहेत, डेव्हलपमेंट चांगलं आहे. आणि त्या पद्धतीने आणि जे आपले कथोरे साहेब आहेत ते आप्पा म्हणजे ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या बदलापूरसाठी. आज बघा किती कनेक्टिव्हिटी बघतोय, आम्ही पण ऐकतोय इकडनं 20 मिनिटांमध्ये नवी मुंबई जाणार तुम्ही, इकडनं सगळ्या कनेक्टिव्हिटी पाहिजे. आणि हे 4 टाइमचे आमदार आहे. म्हणजे ह्या वेळेस मतदारांना तर माझं असं मत आहे की तुम्ही आमदाराला नाही तर मंत्रीला मत देताय, बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना भरघोस म्हणजे मागच्या पासून तर आतापर्यंत त्यांना जास्तीत जास्त मतांनी इकडच्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे. कारण की तुम्ही आसपासच्या बाकीकडे तुम्ही लक्ष टाकलं तर तुम्हाला ह्या पद्धतीची बदलापूर सारखी डेव्हलपमेंट कुठे मिळणार नाही. नक्कीच बघायला गेलो नक्कीच. प्रामुख्याने जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः बदलापुरात राहिले होते, बदलापूर बद्दल तुम्हाला एक वेगळंच प्रेम आहे. 2004चं बदलापूर आणि आता 10 वर्षानंतर 2024चं बदलापूर, काय विशेषतः फरक जाणवतो? म्हणजे फरक म्हणजे काय, आता त्याला ते जमीन आसमानचा फरक झालाय असं झालंय ना. म्हणजे 10 वर्ष एवढी डेव्हलपमेंट. आता मी तर 2006ला मला सूर्यनगर मध्ये मी अरेस्ट झालो होतो, म्हणजे मला अटक करण्यात आली होती मोक्यामध्ये. त्यावेळेस मी सूर्यनगर मध्ये होतो. तर त्यावेळेस आम्ही जर बघायचो की बदलापूरची जी परिस्थिती होती इकडनं, आणि जेव्हा मी तिथून बाहेर आलो त्याच्यानंतरच हे जे मी परिवर्तन बघितलं तर तो एक वेगळा माझ्यासाठी तर तुमच्यापेक्षा जास्त मला, कारण की मी लेट बघतो या सगळ्या गोष्टी, तर तो फार जमीन आसमानचा फरक होता. पण एवढं आज तुम्ही डेव्हलपमेंट बघितलं, सगळ्या बिल्डिंगी रस्ते वगैरे एकदम छान करून एकदम जबरदस्त आहे. नक्कीच. तुमच्या मते आमदाराची व्याख्या काय, की आमदार नेमका कसा असला पाहिजे? आप्पा सारखाच, कथोरे साहेबांसारखाच पाहिजे. एका वाक्यातच उत्तर देते. कथोरे साहेबांचं दुसरा पाहिजेच नाही. आणि दुसरा तुम्हाला जर दुसऱ्याकडे तुम्ही बघायला चाललं गेला, तो आमदार होईल, तो असा विचार करेल की पुढे काम करेल, मग कशाला तुम्ही? पब्लिक आहे. एक MLA असतो किंवा आपला एक आमदार असतो, तो आपल्यासाठी किती डेव्हलपमेंट केली आहे तुम्ही आजूबाजूच्या बाकीच्या जिल्ह्यात घुसा ना, इकडे तिकडे तुम्हाला सगळं कळून चुकेल की म्हणजे काय चाललंय डेव्हलपमेंट. आणि आज जे आप्पा आहेत ते आप्पा मंत्री, तुम्ही मंत्रीला देताय. मी मागे पण तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ आगे की तुम्ही मंत्रीला मतदान करताय, तर तुम्हाला तर बाकीचा विषयच राहणार नाही तुमच्या बदला पुरवण्यासाठी. आणि आप्पासारखा आमदार तुम्हाला भविष्यात दुसरं कोणी मिळणार नाही. नक्कीच. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 20 तारखेला मतदान आहे. लोकशाहीचा सगळ्यात मोठा जल्लोष तो आपण पाहिला तेव्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच तरुणांच्या विषयी आपण बोलूयात की तरुण हा जो सुट्टीचा दिवस असतो तो हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतात. मतदानाचा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हक्क दिला, परंतु त्या हक्काचा आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो आणि नंतर तेच लोक 5 वर्ष बोलतात की विकास झाला नाही किंवा काय. तर मतदानाचा हक्क आपण कशा प्रकारे बजावला पाहिजे? स्पेशली जे तरुण तुमच्या सोबत जोडलेले आहेत किंवा जे तुम्हाला पाहून इन्स्पायर होतात, त्या तरुणांना काय सांगाल? मतदान किती महत्वाचं आहे? मतदान फार महत्वाचं आहे. आणि मला हा जो भाग्य आहे हा मला पहिल्यांदा भेटलाय, कारण की मी 14-15 वर्ष आतमध्ये असल्याच्या नंतर मला हे पहिल्यांदा भेटलं मतदान. आणि सगळ्या मी तर सांगतो एक व्यक्तींनी मतदानाचा सगळा हक्क बजावला पाहिजे. आणि कुठल्याही व्यक्ती, आणि मला माझं एकच मत आहे की
साहेबांना आपणला तुम्ही नॉनस्टॉप एक बी कुठं तुमचा मधवी वाया जाऊ देऊ नका, सगळे इकडेच पाहिजेत. हा, बाकीच्यांचं तुम्ही लक्षात पण नाही ठेवायला पाहिजे. आणि आपणला जेवढं होऊ शकतं तेवढं भरगोचर आणि प्रत्येक व्यक्तींनी बाहेर निघायला पाहिजे. आणि यंग जनरेशन तर आज मला मतदान बजवायचं काय बोलायची गरज नाही, कारण की माझी कनेक्टिव्हिटी आहे, सगळे मला फोन करतात. तर त्यांचं सगळ्यांचा झुकाव आप्पाकडेच आहे, एकच नाव आहे फक्त. नक्कीच. असंही विरोधकांचं म्हटलं जातं की भाजप जो पक्ष आहे तो जाती विरोधीचं काम करतो. त्यातच आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये एक असा नेरेटिव्ह सेट केला गेला होता की अबकी बार जर 400 पार झाले तर संविधान कुठेतरी बदललं जाईल. आणि यावेळेस देखील असा केला जातोय की मुस्लिम आणि बौद्ध समाज असेल किंवा जे बहुजन असतील त्यांनी मतदान करू नये भाजपला, कारण भाजप जातीवादी पसरवतं. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की खरंच बीजेपीचं सरकार देशामध्ये किंवा राज्यामध्ये जातीवाद पसरवतो का? नाही, मला नाही वाटत. जातीवाद पसरवत असं तर मग अब्दुल कलाम कशाला राष्ट्रपती झाले असते. जातीवादीचा इकडे काय नाही, हे लोकांमधले आपसाचे असतात. काही ना काही कोणी रील टाकणार, कोणी काय बोलणार. आणि आज आमचे पण भरपूर मित्र आहेत, सगळ्या समाजाचे मित्र आहेत आमचे. जातीवादीचा तर इकडे काय प्रश्नच नाहीये किंवा काय नाही, सगळे एकमेकांनी सगळे संगती राहतात, चांगले राहतात त्या पद्धतीने. नक्कीच. तर हे होते डीएस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाई सबकी. खरं तर त्यांनी आज जर पाहिलं आपण तर आमदार किसन कथोरे यांची भेट घेतली. भेट जरी सर्वसामान्य असली तरी अनेक चर्चा यामध्ये विकासाबद्दल देखील झाल्या, बदलापूर शहराबद्दल देखील झाल्यात. आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार म्हणजेच किसन कथोरे असं मत जे आहे ते दीपक भाई यांनी जे आहे ते मत केलेलं आहे. आणि तरुणांना त्यांनी आवाहन केलंय की मतदानाचा अमूल्य असा अधिकार जो आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये भरघोस मत केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळेस दिलेलं आहे. भाई खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून जी इंटरव्ह्यू दिली त्यासाठी. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.